मैत्रिणींनो, हे बघा, हे मशरूमचं हे असते ना काळं काळं, हे काळं असते ना, हे काढून टाकायचं. बघा, हे काळं असते ना, हे आतलं हे काढायचं. ह्याच्यातच तर घाण खरी असते. हे बघा, काढल्यानंतर असे दिसतील. ह्याचे मी काढलेत. हे बघा, हे काळ्यामध्ये ना घाण असते. हे बघा मैत्रिणी, किती घाण निघाली. हे मेन काळं असतं ना, ते आतलं हे काढायचं असतं. हे पोटात गेलं तर खूप पोटदुखी वगैरे लागू शकते. हे बघा, आणि ही वरची सालं काढली. पण किती टाइम लागतो, पण मस्त व्यवस्थित चांगली साफ केली ना तर काही होणार नाही. हे बघा, एवढी घाण निघाली. पूर्ण साफ केली मी. हे बघा, हे साफ केले. हे बघा, पूर्ण चांगले व्यवस्थित साफ केले आणि पाण्यात टाकले. बघा, मग अशी छान ही वरची सालटी असते ना, ही ती पण काढली. हे बघा, सुरणाचे पण बारीक बारीक तुकडे केलेत मी. असे बारीक बारीक तुकडे घे. सुरण शिजायला टाइम नाही लागत. सुरण सुद्धा लगेच शिजतो. जिरं टाकलं, राई, आलं लसूणची पेस्ट आणि मिरची आणि थोडी कोथिंबीर आणि त्याच्यात थोडं हे आलं लसूण घेतलेलं, कढीपत्ता, थोडं हिंग, टोमॅटो, एक टोमॅटो घेतला. हे कांदा, खोबरा आणि कोथिंबीर तो वाटून घेतलं. थोडंसं 2 चमचे मी हळद टाकली, थोडी, थोडा गरम मसाला टाकला आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि हे सुरण आणि मशरूम टाकले. आणि याच्यात मी पाणी नाही टाकणार, वरती पाणी ठेवणार आहे. ह्याच्यावर असं वरती पाणी ठेवणार आहे आणि ही वाफेवर शिजवणार आहे. हे बघा मैत्रिणी, पाणी ठेवलं नव्हतं, पाणी वरती ठेवलेलं ना, त्याचंच पाणी सुटलं. आणि बघा, आता हे मीठ टाकते मी. मशरूम त्याच्यात तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. हे बघा, ह्याच्यात मशरूम दिसतोय नाही ना, म्हणून मी सुरण टाकलं. कारण मशरूम शिजून एकदम एवढूसाच होतो, आवरूसा, म्हणून मी सुरण टाकलं. बघा, आहे की नाही मस्त रेसिपी.